मक्याचं थालीपीठ कधी खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मका मिक्सरला वाटून घेतली, त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं. त्यानंतर मसाला वाटून घेतला. मसाल्यामध्ये काय घेतलं, हिरवी मिरची, लसूण, जिरा आणि अद्रक टाकून वाटून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेतला, हळद टाकली, थोडीशी चिली फ्लेक्स टाकली, पांढरा तीळ टाकला आणि थोडासा ओवा पण टाकला. ओव्यामुळे छान स्वाद येतो. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, सगळं मिक्स करून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं आणि पीठ मळलं. मस्त थालीपीठ तयार होतात. आता काय करायचं, थोडीशी चटणी तयार करून घ्यायची. त्यासाठी काय केलं, कोथिंबीर 1 वाटीभर घेतली, अर्धी वाटी पुदिना घेतला, थोडंसं अद्रक टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकून वाटून घेतलं. आपली पुदिन्याची चटणी पण तयार झाली. थालीपीठाचे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतले आणि छोटे छोटे थालीपीठ थापून घेतलेले आहेत आणि मस्त बाकी ह्या पॅनमध्ये टाकून घेतलं. बघा कशी छान एकदम पातळ थालीपीठ तयार होतात. तुम्ही अशी बनवली तर तुम्हाला खायला पण छान वाटेल. अगदी सकाळी संध्याकाळी खायची म्हटलं तर तुम्ही खाऊ शकता. जेवणाला खा किंवा नाश्त्याला खा, पण अशी थालीपीठं बनवून बघा. खरपूस थालीपीठं बनवलेली आहेत. मक्याचं थालीपीठ एकदा बनवून बघा, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा बनवायला हवं. तर नक्की बनवा.